माढा तालुक्यातील आडेगाव येथील भोंदू महाराज गुरुमाऊली विरकर यास टेंभुर्णी पोलिसांकडून अटक. पैशाचा वर्षाव होईल, भविष्य बदलेल असं म्हणत लाखो रुपयांची लूट. सोलापूर जिल्ह्यातील भोंदूबाबा विरोधातील कारवाईचा धडाका सुरू असतानाच आणखी एका स्वयंघोषित महाराजाचा पर्दाफाश झालाय. मनोहर भोसले उर्फ मनोहर मामाच्या अटकेनंतर आता माढा तालुक्यातील आडेगाव येथील नाना महाराज उर्फ गुरुमाऊली विरकर याला टेंभुर्णी पोलिसांनी ताब्यात घेतलंय. फसवणूक, जादूटोणा आणि लोकांची दिशाभूल केल्याच्या आरोपामुळे विरकर महाराज अडचणीत आलाय. पहाटेच्या सुमारास पोलिसांनी आश्रमावर छापा टाकत विरकर आणि त्याचा मोठा भाऊ विकास विरकर यांना झोपेतून उचलल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार गुरुमाऊली विरकर यानं अध्यात्म आणि भविष्य सांगण्याच्या नावाखाली अनेक लोकांना जाळ्यात ओढले होते. मोठमोठे राजकीय नेते आणि प्रभावशाली व्यक्तीही त्याच्या आश्रमात येत असल्याची चर्चा परिसरात होती. याच प्रभावाचा वापर करत विरकर यानं अनेकांना आर्थिक फायद्याचे आमिष दाखवले. जादूटोणा, भविष्य बदलवणे आणि पैशांचा वर्षाव होईल अशा दाव्यांमुळे अनेक लोक त्याच्या संपर्कात आले होते. मात्र आता पोलीस तपासात या सर्व गोष्टींच्या माध्यमातून फसवणुकीचा मोठा प्रकार समोर येत असल्याचं समोर आलंय. या प्रकरणातील फिर्यादी पंढरपूर तालुक्यातील एक पीडित व्यक्ती आहे. संबंधित व्यक्तीला व्यवसायात मोठा फायदा करून देण्याचं आमिष विरकरनं दाखवलं होतं. माझ्याकडील कासव घे, तुझ्यावर पैशांचा पाऊस पडेल असं सांगत त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळण्यात आल्याचा आरोप आहे. मात्र व्यवसाय वाढण्याऐवजी संबंधित व्यक्तीवर कर्जाचा डोंगर वाढत गेला. या प्रकरणात आतापर्यंत 4 लाख रुपयांपेक्षा अधिक फसवणूक झाल्याचा दावा करण्यात आलाय. त्यानंतर पीडित व्यक्तीनं पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. टेंभुर्णी पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत विरकर विरोधात गुन्हा नोंदवला. पहाटेच्या सुमारास पोलीस पथक आडेगाव येथील आश्रमात दाखल झाले. यावेळी विरकर आणि त्याचा भाऊ विकास विरकर आश्रमात झोपेत होते. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेत चौकशीसाठी नेले. या कारवाईमुळे आश्रम परिसरात एकच गोंधळ उडाला. अनेक भक्त आश्रमाबाहेर जमा झाले होते. पोलिसांनी मात्र परिस्थिती नियंत्रणात ठेवत पुढील तपास सुरू केलाय. दरम्यान सोलापूर जिल्ह्यात भोंदूबाबा विरोधात सुरू असलेल्या कारवाईमुळे अशा प्रकारच्या फसवणुकीची अनेक प्रकरणं समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. काही दिवसांपूर्वी मनोहर भोसले उर्फ मनोहर मामाला अटक झाल्यानंतर आता विरकरवर कारवाई झाल्यानं जिल्ह्यातील तथाकथित आध्यात्मिक गुरूंमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. पोलिसांकडे आणखी काही तक्रारी येण्याची शक्यता असून या प्रकरणात आर्थिक व्यवहारांचीही चौकशी केली जाणार आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितलंय की अशा भोंदूगिरीच्या जाळ्यात अडकलेल्या किंवा फसवणूक झालेल्या लोकांनी पुढे येऊन पोलिसांशी संपर्क साधावा. लोकांच्या अंधश्रद्धेचा फायदा घेत आर्थिक लूट करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय. सध्या पोलिसांकडून विरकरच्या आश्रमातील व्यवहार, आर्थिक देवाणघेवाण आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्तीची माहिती तपासली जाते. या प्रकरणातून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जाते.